नमस्कार मित्रांनो, आज औंधचं मैदान पार पडलं. ओपनचं असं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये आज 2 नंबरचा मानकरी ठरलेला नंदी आहे. आणि बघूया कुठल्या गावचा नंदी आहे आणि त्याच्या मालकाचं नाव बघूया, त्याचं नाव बघूया, त्याच्यासोबत पायरा कोण होता, कसं नियोजन झालं होतं. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव करीम मुलानी, गाव तोंडोली. मालकाचं नाव काय? मालकाचं नाव ह्याच्या प्रकाश शेठ गाडगे पाचवड. सलीम मुलानी ह्याचं नाव सरजा. सरजा. हा सरजा. काय आज कशी गाडी पळाली? आज गाडी चांगली पळाली. गाडीने गटाला थोडं अंतर धावलं, सेमीला बऱ्याच अंतरानं लागली, फायनलला 2 नंबर केला. पायरा कोण होता? पायरा तो कटफळचा शकीरा म्हणून होता. शकीरा आणि सरजा. हा कोणी पायरा जुळवला होता? हा पायरा आमचं सुट्टी मेकर रफिक मुलानी तोंडोली बंधुराजेच आहे. त्या बंधुराजानं पायरा जुळवला तो. आज गाडी होती, ड्रायव्हर होते आपले मुश्रीफ ड्रायव्हर बुतकर. गाडी चांगली आणली अतिशय. तिने फेऱ्या वेगवेगळ्या ड्रायव्हरने गाडी आणली. पहिल्या फेऱ्याला आणली अक्कू ड्रायव्हर अक्षरनं, परत परत सेमीला पर्सन ड्रायव्हर आणली आणि फायनलला मुश्रीफ ड्रायव्हर आणली. कशी काय गाडीला स्पीड? कसं काय गाडीला स्पीड नाही पहिल्यांदाच पळाली आणि आपण घेतल्यापासून दुसरंच मैदान आहे बैलाचं. आज दुसऱ्या मैदानाला फायनल राहिला. म्हणजे अगोदर कुणाकडे होता तो बैल? जावेद मुल्ला तांबवे यांचा सरजा आहे तांबव्याचा. आम्ही घेतला होता तोंडोलीत. बरं. म्हणजे तो सर्जा आहे. हा तोच सरजा. आणि आज गुलाल आज झाला 2 नंबरचा. 2 नंबरचा. काय स्पीड आहे सर्जाकडे सगळ्या महाराष्ट्राला? हे घाटाला बैल कमी स्पीड, पहिल्या फेरा कमी दाखवतोय पण बाकी 2 फेर बैल जाम पडतोय. बरं. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हिंद केसरी. हिंदी केसरी बैल आहे. जावेद मुल्ला यांचा सर्जा. आणि तो आता खरेदी कोणाच्या नावाने पळतो? तो प्रकाश शेठ गाडगे पाचवड यांच्या नावाने पळतो. कितीची खरेदी आहे का? हे खरेदी 6. बरं. आता आपण वळूयात त्यांचे जे सहकारी आहेत दुसरे त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशी काय गाडी पळाली? गाडी भारी पळाली, काय विषय नाही गाडी. काय कशी काय गाडीला स्पीड कशा पद्धतीचं होतं? स्पीड गाडीला गटाला गाडी जरा माफिक पळाली, पण सेमी आणि फायनल 1 नंबरच गाडी पळाली. बरं. काय आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद म्हणजे आपण घेतल्यापासून आपलं दुसरंच मैदान आहे. बरं. पहिलं मैदान घरची गाडी पळवली आम्ही. बरं. घरची गाडी सेमीला कट लागली, जरा बाहेरनं गाडी कमी पळाली आणि ही दुसरंच मैदान डायरेक्ट फायनलला 2 नंबर केला. बरोबर आहे. म्हणजे आज दुसरंच मैदान आहे तुमच्याकडे आणि त्या मैदानात दुसरा गुलाल आहे. दुसऱ्या मैदानात गुलाल केला. काय सांगाल आजचा गुलाल मालकांना काय आनंद असेल? मालकांना म्हणजे आता शब्दात सांगूच शकत नाही असा आनंद असणार आहे, कारण की आपण घेतल्यानंतरचं दुसरंच मैदान आहे आणि त्यानं नाराज केलं नाही. आपल्या नियोजन कोण करतं? नियोजन आपलं सुट्टी मेकर आहेत का नाही रफिक मुलानी, ती बंधुराजेच आहे. ती झेंडा पंच सलीम मुलानी आणि करीम मुलानी, ही बाबू ड्रायव्हर तोंडोलीकर आहेत बघा. यांच्यापाशी बैल असतो, ही सगळं बघतात. नमस्कार. काय सांगाल सर्जा तुमच्याकडे आलाय, कसं काय नियोजन वगैरे? हिंद केसरी बैल सांभाळणं म्हणजे मोठं भाग्य लागतं. बरोबर आहे. तेव्हा माझ्या धावण्याला तिथंच माझं समाधान झालं. सलीम मुलाने झेंडा पंचायती त्यांच्यामुळे माझं स्वप्न साकार झालं. झेंडा म्हणजे हिंद केसरी बैल सांभाळायचं. मग बैलानं पण आपल्याला नाराज केलं नाही. दुसऱ्याच मैदानात गुलाल चालू झाला. पहिल्या मैदानात पण होत होता, फक्त आपल्या नशिबानं साथ दिली नाही. बरोबर आहे. आजचा आनंद कसा आहे मुलाचा? आनंद काय आमचा बैल आमदार आहे, म्हणजे ते आमच्या काळजातलाच बैल आहे. त्याचं एक नशीब बॅड लक कडन लागत्या गाडी सीमेला म्हणून, नाही तर त्यानं काय आम्हाला कधी नाराज केला नाही. त्यामुळे त्याच्या गुलाला शेवच गुलाल. बरोबर आहे. तिन्हीतलं 2 फेर कडाला लागत्या गाडी बैला जाईल त्या मैदानात. गुलाल त्या बैलानं आम्हाला 1 वर्ष गुलालच हटवून दिला नाही आजपर्यंत. आमदार. ठीक आहे मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये औंधच्या मैदानामध्ये आज 2य क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. डबल हिंद केसरी लाडका सर्जा आमदार फॅन्स क्लब पाचवड तोंडोली. पाचवड तोंडोली. धन्यवाद. नमस्कार. आभार आहे.